तर महायुती विरोधात मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बॅनरबाजी पाहायला मिळते आहे। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेस्थळी महाविकास आघाडीची महायुती विरोधात ही बॅनरबाजी पाहायला मिळते आहे। या ठिकाणी या बॅनरमध्ये आपण पाहू शकतोय की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं व्यंगचित्र साकारण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून अशा प्रकारे बॅनरबाजी करण्यात आली आहे। सागर, आपण पाहतोय की विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरती सध्या महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर महाविकास आघाडीची एक संयुक्तिक पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। मात्र पत्रकार परिषदेच्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून महायुतीवरती जोरदार टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे। व्यंगचित्राची सुद्धा पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर त्याचबरोबर महाराष्ट्र परमो धर्म ही स्लोगनची लाईन घेऊन महायुतीवरती टीका सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं व्यंगचित्र पत्रकार परिषदेत ज्या ठिकाणी होणार आहे त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरती लावण्यात आलेलं आहे आणि महाभ्रष्टाचारी, महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज महायुती सरकार अशा शब्दात ही टीका करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमची जात आणि धर्म महाराष्ट्र आहे आणि विधानसभेत महाविकास आघाडी परिवर्तन घडवणार आहे, महाराष्ट्र परिवर्तन घडवणार आहे असं सुद्धा पोस्टर पाठीमागच्या बाजूला लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्यांचा होणार बंदोबस्त असं सुद्धा स्लोगन असलेले एक बॅनर सुद्धा पाहायला मिळतो आहे। त्यामुळे पत्रकार परिषदेच्या आधी ही बॅनरबाजी महाविकास आघाडीकडून पाहायला मिळते आहे आणि महायुती सरकारवरती जोरदार टीका सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची संयुक्तिक पत्रकार परिषद ज्यावेळी होईल त्यावेळी त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।